नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वत्र सुरळीत आणि शांततेत मतदान पार पडले. सकाळपासूनच सर्व मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी झाली होती. मतदान करण्यासाठी सकाळच्या सत्रात असंख्य नागरिक बाहेर पडले होते. मात्र दुपारी उन्हाचा चटका वाढल्यानंतर गर्दी ओसरली. त्यामुळे काही मतदान केंद्रावर थंड प्रतिसाद दिसून आला. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडले. बेळगाव जिल्ह्यात प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांची संख्या 94,000हून अधिक असून बेळगाव शहरामध्ये अनेक नवतरुणांनी मतदानाचा हक्क बजावला. केवळ आश्वासने नको तर आश्वासनाची पूर्तता करणारे सरकार यावं अशी अपेक्षा प्रथमच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांनी व्यक्त केली. निवडणुकीवर पावसाचे सावट असल्याने प्रशासनाने पूर्व खबरदारी घेतली होती. मात्र दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने मतदारांच्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आज 10 मे रोजी मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली. खासदार मंगल अंगडी, बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी विश्वेश्वरय्या नगर येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आज 10 मे रोजी मतदान झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे दक्षिण उमेदवार रमाकांत कोंडुस्कर, उत्तर उमेदवार ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर, उत्तर भाजप उमेदवार डॉक्टर रवी पाटील, बेळगाव ग्रामीण महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार RM चौगुले, ग्रामीण काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर व इतर उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. खानापूर मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील, काँग्रेस उमेदवार डॉक्टर अंजली निंबाळकर, कागवाड मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार राजू कागे तसेच भाजप उमेदवार श्रीमंत पाटील यांनी आपल्या मतदारसंघात सपत्नीक मतदान केले. हेमाडगा तालुका खानापूर येथे वीज पडल्याने EVM मशीन बंद पडली. त्यामुळे काही काळ मतदारांचा खोळंबा उडाला. तांत्रिक अडचण दूर झाल्यावर पुन्हा मतदान सुरू करण्यात आले. देवलत्ती तालुका खानापूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर केशरी शाल घालून दिलेल्या घोषणेला काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रुक्मिणीनगर येथे बुधवारी सायंकाळी चुरशीने मतदान झाले. दुपारच्या सत्रात शुकशुकाट असणाऱ्या मतदान केंद्रावर सायंकाळी 4 नंतर मात्र गर्दी झाली. मतदारांव्यतिरिक्त इतर व्यक्ती मतदान केंद्रात शिरल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. यामुळे पोलीस व स्थानिकांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. तरुणाईला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. गवळी गल्ली बेळगाव येथील मतदान केंद्रावर वृद्ध दाम्पत्यासह मतदानाचा हक्क बजावला. तसेच वृद्ध महिलेला मतदानासाठी केंद्रात येण्यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आधार दिला. सुप्रसिद्ध दिव्यांग जलतरणपटू जुनेद याने देखील मतदान केले. याचबरोबर उझबेकिस्तान येथे नोकरीनिमित्त असलेल्या बेळगावच्या नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले आहेत. एक्झिट पोलची आकडेवारी असे आहे. नानावाडी बेळगाव येथे पिंक मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. त्या ठिकाणी महिला निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. याचबरोबर महिला पोलीस तैनात होत्या. संपूर्ण मतदान केंद्राला गुलाबी रंगाने सजवण्यात आले होते. तसेच गुलाबी रंगाच्या फुग्यांनी कमान सजवण्यात आली होती. या ठिकाणी मतदान करण्यासाठी महिलांबरोबर पुरुष मतदारांनीही गर्दी केली होती. शिवप्रताप गल्ली कर्ले तालुका बेळगाव येथील रहिवासी पार्वती ज्योतिबा खेमनाळकर वय वर्ष 85 यांचे हृदयविकाराने आज बुधवार दिनांक 10 मे रोजी दुपारी निधन झाले. विशेष म्हणजे आज त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गांधीनगर येथील दाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात मतदानाचा हक्क बजावून करत एक आदर्श घालून दिला आहे. या नवदाम्पत्याने गांधीनगर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
इतरांनीही आपली कामे बाजूला ठेवून प्रथमतः मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. बेळगाव चंदगड मार्गावरील कुद्रेमनी गावच्या फाट्याजवळ जोराचा वारा व पावसामुळे वडाचे जुनाट झाड उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे मंगळवारी दुपारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली. मात्र कोणतीही वाईट घटना घडली नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवार दिनांक 10 मे रोजी मतदान झाले. हे मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत पार पडले. हुक्केरी, चिक्कोडी, निपाणी, कागवाड आदी 18 मतदारसंघात शांतिपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिया अर्ध्यावरच स्थगित केल्याच्या गैरसमजुतीने संतापलेल्या ग्रामस्थांनी मतदान यंत्र फोडली आहेत. विजापूर जिल्ह्याच्या बसवन बागेवाडी तालुक्यातील मसबिनाळ येथे बुधवारी ही घटना घडली असून अधिकाऱ्यांवरही हल्ला केला आहे. त्यामुळे या घटनेप्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथंच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.